जिम वर्कआउट पण करा, योगा पण करा, कार्डिओ पण करा, वॉकला पण जा. नेमकं करायचं काय आणि किती वेळ? आणि हे वीक झालेले बोन्स स्ट्रॉंग करण्यामध्ये हेल्प करते एक्सरसाइज आणि स्पेशली. आणि या एन्डॉर्फिन्समुळे आपला मूड जो आहे तो इम्प्रूव्ह होतो, आपण खुश राहू लागतो. मी एक न्यूट्रिशनिस्ट आहे, म्हणजेच आहार तज्ज्ञ आहे. मी यावरती काही सोल्युशन देऊ शकत नाही. नमस्कार. फेमिनिन फ्रायडे म्हणजेच लेडीज स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे एक्सरसाइज अँड मेनोपॉज, म्हणजेच रजोनिवृत्ती दरम्यान करण्याचा व्यायाम. या आधी मी मेनोपॉज वरती डिटेल व्हिडिओ बनवला होता, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल थँक्यू. त्या व्हिडिओ खाली बरेचसे प्रश्न होते, काही रिपिटेटिव्ह होते. त्यामधले मी 2 क्वेश्चन सिलेक्ट केले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की मेनोपॉजच्या दरम्यान कुठली एक्सरसाइज आपण करायला हवी, कुठला व्यायामाचा प्रकार आपण करायला हवा, असे कोणते एक्सरसाइजेस आहेत जे आपल्याला हेल्प करतील मेनोपॉजचे सिम्पटम्स कमी करण्यामध्ये, त्याबद्दल आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे मेनोपॉजचे सिम्पटम्स, जसे इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे अनियमित मासिक पाळी, देन हॉट फ्लॅशेस, मध्ये सारखंच गरम होणे, इरेग्युलर स्लीप सायकल म्हणजेच वेळेवरती झोप न लागणे, रात्री झोप लागली तरी मध्येच जाग येणे, देन वेट गेन म्हणजेच वजन वाढणे, स्पेशली पोटाचा जो घेर आहे तो वाढणे, एक्स्ट्रीम हेअर फॉल, देन मूड स्विंग्स. हे सगळे जे सिम्पटम्स आहेत ना, हे मॅनेज न करता आल्यामुळे मेनोपॉजचा फेज थोडासा डिफिकल्ट जाऊ शकतो. आणि हे सगळे सिम्पटम्स मॅनेज करण्यामध्ये डाएट सोबतच सर्वात जास्त इफेक्टिव्ह जर ठरत असेल तर ते म्हणजे एक्सरसाइज. येस, एक्सरसाइज हे तुमचे मेनोपॉजचे सिम्पटम्स मॅनेज करण्यामध्ये, कमी करण्यामध्ये तुम्हाला खूप हेल्प करते. यासाठी दिवसभरातून कमीत कमी 45 to 60 मिनिट्स म्हणजे 45 ते 60 मिनिटाचा व्यायाम आपल्याला करायला हवा. आणि इथेच आपला प्रॉब्लेम येतो. आपण लेडीजना इतरांना सर्वांना प्रायोरिटी देऊ, पण स्वतःला कधी प्रायोरिटी देत नाही. पण या फेज मध्ये तुम्हाला, स्पेशली मेनोपॉज फेज मध्ये स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे, स्वतःला महत्व द्यायचं आहे. सो यासाठी तुम्ही दिवसभरातून कमीत कमी 1 तास स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे. आता एक्सरसाइजचे वेगवेगळे फॉर्म आहेत, जसं स्ट्रेंथ ट्रेनिंग आलं, योगा, देन कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणजेच असे व्यायाम ज्याच्याने तुमचा श्वासोश्वास हा जलद गतीने होतो. या कार्डिओ एक्सरसाइजेस मध्ये काय काय येतं, वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, स्विमिंग, हे सर्व एक्सरसाइजचे प्रकार कार्डिओ मध्ये येतात. सो कोणता व्यायाम प्रकार करायला हवा, कुठला फॉर्म ऑफ एक्सरसाइज करायला हवा ज्याच्याने तुम्हाला मॅक्सिमम बेनिफिट्स मिळतील किंवा मेनोपॉजचे जे सिम्पटम्स आहेत ते कमी होतील. वेल, प्रत्येक एक्सरसाइज फॉर्मचे स्वतःचे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत. सर्वात आधी डिस्कस करूया स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजेच जिम वर्कआउट बद्दल. आता जिम वर्कआउट म्हटलं की आपल्याला बरेचसे याबद्दल मिसअंडरस्टँडिंग आहेत, काही गैरसमज आहेत. खूपशा लेडीजना असं वाटतं की आपण जिम वर्कआउट केल्याने पुरुषासारखे दिसू लागू, आपले जे स्नायू आहेत ते पुरुषासारखे पिळदार होतील, किंवा खूप जण घाबरतात, लाजतात जिम मध्ये जाण्यासाठी. त्यांना असं वाटतं की जिम म्हणजे फक्त बॉडी बिल्डर्स किंवा यंगस्टर्स यांच्यासाठी आहे. वेल, तसं नाहीये. जिम मध्ये मोस्ट ऑफ द पब्लिक हे फॅट लॉस साठी आलेलं असतं. आणि जिम वर्कआउट केल्याने तुमचे शरीर, तुमचे स्नायू हे पिळदार होणार नाही, तुम्ही पुरुषासारखे दिसणार नाहीत, कारण आपल्यामध्ये ते हॉर्मोन्सच नाही ज्याच्यामुळे आपले मसल तेवढे ग्रो होतील. सो डोंट वरी, जिम वर्कआउट केल्याने तुम्हाला कुठलाच बॉडीवरती नेगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही. मग कोणता फायदा होणार जिम वर्कआउट केल्याने, स्पेशली मेनोपॉज फेज मध्ये काय यूज होईल? वेल, मेनोपॉज फेज मध्ये ना आपण बघतो आपले बोन्स जे आहेत ते खूप वीक झालेले असतात. म्हणजे काय, सतत आपल्याला काही ना काही दुखत असतं, कधी गुडघे दुखतात, कधी आपली कंबर दुखते, किंवा काही जणी अगदी सहज पडल्या तरी त्यांना हेअरलाईन फ्रॅक्चर होतं, कधी पायच मुरगळतो. हे कशामुळे होतं तर वीक बोन्समुळे. आपले जे हाडं आहेत, बोन्स आहेत ते वीक झालेले आहेत, ब्रिटल बोन्स झालेले आहेत, म्हणजेच ठिसूळ होतात आपली हाडं. हे का होतं? वेल, वयोमानापरत्वे आपले हाडांमधून कॅल्शियम कमी होणं हे नॉर्मल आहे. प्लस कॅल्शियम रिच डाएट नसतो आपला, आणि आपला व्यायामाचा अभाव असतो, त्यामुळे बोन्स जे आहेत ते आपले वीक होतात. आणि हे वीक झालेले बोन्स स्ट्रॉंग करण्यामध्ये हेल्प करते एक्सरसाइज आणि स्पेशली जिम वर्कआउट म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग. येस, तुम्ही ज्या वेळेस स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजेच रेजिस्टन्स ट्रेनिंग करता, हातामध्ये वजन घेऊन ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करता, त्यावेळेस तुमचे हाडं किंवा तुमचे जे बोन्स आहेत ते स्ट्रॉंग व्हायला खूप मदत होते. हा एक फायदा झाला स्ट्रेंथ ट्रेनिंगचा. सेकंडली, तुमची जॉईंटची जी मोबिलिटी आहे ती
इन्क्रीज होते. जे सांधे आहेत आपली त्याची कार्यक्षमता वाढते. काय होतं, मुवमेंट म्हणजे हालचाल कमी झाल्यामुळे आपले जे जॉईंट्स आहेत, सांधे आहेत, त्यांची हालचाल कमी होते आणि त्याचं मुवमेंट पण जे आहे ते आपल्याला हळूहळू कमी होतं. हे जे जिम वर्कआउट आहे त्याच्यामध्ये जे आपले डेली मुवमेंट्स आहेत, जसं चेअरवरती बसणं, रॅकवरती डब्बा ठेवणं किंवा खाली असलेली जमिनीवरती असलेली जड वस्तू उचलणं, याला मिमिक करणारे, याला रेप्लिकेट करणारे म्हणजे याच्यासारखीच हालचाल असणारे व्यायाम केले जातात. यामुळे काय होतं, तुम्ही तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे तुमच्या रोजची जी कामं आहेत त्याच्यामध्येही तुमची क्षमता वाढते, तुमची कार्यक्षमता जी आहे ती वाढते. सो जॉईंट मोबिलिटी पण जिम वर्कआउटमुळे इन्क्रीज होते. सो जिम वर्कआउट स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये नक्कीच इन्क्लूड करू शकता. आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस तुम्ही जिम वर्कआउट करायला हवं. जास्त वेळासाठी नाही, पाऊण तास ते 1 तास म्हणजे 45 मिनिट्स टू 60 मिनिट्सचा हा तुमचा वर्कआउट सेशन असायला हवा. व्यायामाचा पुढचा प्रकार आहे आपल्या सर्वांचाच लाडका योगा किंवा योग. येस, जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स असतं शरीरामध्ये त्यावेळेस सर्वात जास्त इफेक्टिव्ह ठरतो तो योगा. आता जेव्हा आपण मेनोपॉज फेजमध्ये असतो ना त्यावेळेस हॉर्मोन्स जे आहेत ते अगदी इम्बॅलन्स झालेले असतात. इस्ट्रोजन लेवल आपलं कमी होत असतं, त्यामुळे इतर हॉर्मोन्सवरतीही त्याचा इफेक्ट होतो. सो हे हॉर्मोनल इम्बॅलन्स करेक्ट करण्यामध्ये आपल्याला योगा, प्राणायाम खूप हेल्प करतात. वेगवेगळी आसनं, श्वासोश्वासाचे वेगवेगळे व्यायाम, ह्याच्यामुळे आपल्याला खूप हेल्प मिळते हॉर्मोन्स आपले करेक्ट करण्यामध्ये, बॅलन्स करण्यामध्ये. सेकंड जो यूज आहे प्राणायाम योगाचा तो म्हणजे आपली स्लीप सायकल, म्हणजेच आपली झोप जी आहे ती आपल्याला शांत लागते. याआधी जसं आपण डिस्कस केलं, मेनोपॉज फेजमध्ये स्लीप सायकल ही खूप डिस्टर्ब असते, म्हणजेच झोप जी आहे ती शांत लागत नाही. काही जणांना झोप लागली ती मध्ये मध्येच जाग येते किंवा रात्रभर झोपच लागत नाही, दिवसा झोपण्याची इच्छा होते. सो हे करेक्ट करण्यामध्ये, स्लीप सायकल करेक्ट करण्यामध्ये योगा आणि प्राणायाम याचं खूप खूप मदत होते. आणि जसं मी आधी म्हटलं, याच्याने आपले जॉईंट मोबिलिटी म्हणजे आपले जे सांधे आहेत ते लवचिक होतात, फ्लेक्सिबिलिटी वाढते. आणि योगा ही तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस करू शकता. एक पाऊण ते 1 तासाचं सेशन तुम्ही घेऊ शकता. योगामध्ये अशी बरीचशी आसनं आहेत जी स्पेसिफिकली मेनोपॉज फेजमध्ये केली जाऊ शकतात, म्हणजेच मेनोपॉज दरम्यान करण्याचे काही स्पेशल आसन आहेत. तुम्हाला जर वाटत असेल मी या योगासनांवरती डिटेल व्हिडिओ बनवावा तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. योगा एक्सपर्ट्सना घेऊन मी नक्की एक व्हिडिओ बनवेल, बट मला तसं कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मेनोपॉज मध्ये फायदेशीर ठरणारा व्यायामाचा पुढचा प्रकार म्हणजे कार्डिओ एक्सरसाइजेस. आता हे कार्डिओ एक्सरसाइजेस काय असतात? असे व्यायाम प्रकार ज्याच्यामुळे तुमचा श्वासोश्वास हा जलद गतीने होतो. म्हणजेच याच्यामध्ये वॉकिंग आलं, जॉगिंग, रनिंग, स्विमिंग, एखादी गेम खेळणं आलं, डान्सिंग, झुंबा, हे व्यायामाचे प्रकार येतात कार्डिओ एक्सरसाइजेस मध्ये. आता कार्डिओ एक्सरसाइज का करायचं? वेल, या एजमध्ये मेनोपॉजची जी फेज आहे त्याच्यामध्ये बरेचशा लेडीजचा जो पोटाचा घेर आहे तो वाढलेला असतो. इस्ट्रोजन लेवल कमी होत चाललेलं असतं, त्यामुळे फॅट वाढतं ते बॅलन्स करण्यासाठी. आणि शक्यतो हे फॅट जे आहे ते ॲब्डोमेन म्हणजेच पोटाच्या भोवती जमा होते. ही चरबी जी आहे पोटाच्या भोवती जमा होते. सो याला मोबिलाइज करण्यासाठी, फॅट मोबिलायझेशनसाठी ह्या कार्डिओ एक्सरसाइजेस खूप गरजेचे आहेत. आता एक्सरसाइज सोबत डाएट पण करावंच लागेल, बट या एक्सरसाइजेस केल्यामुळे, हे जे कार्डिओ एक्सरसाइजेस आहेत ते केल्यामुळे कॅलरीज थोडं बर्न करण्यामध्ये हेल्प मिळते. आपल्याला माहिती आहे जसं जसं पोटाचा घेर वाढतो तसं तसं आपल्याला जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत जसं डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट कंडिशन्स, हे होण्याचं प्रमाण वाढतं. सो टमी फॅट अक्युम्युलेट होऊ नये, म्हणजेच पोटाच्या भोवती चरबी साचू नये, यासाठी एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यातल्या त्यात कार्डिओ एक्सरसाइजेस का तर त्याच्याने कॅलरीज थोड्या जास्त बर्न होतात. आणि हे कार्डिओ एक्सरसाइजेस केल्यामुळे आपला श्वासोश्वास जलद गतीने होतो, त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता जी आहे ती आपली वाढते. हार्ट कंडिशन्स होण्याचं प्रमाण जे आहे ते, रिस्क जी आहे ती आपली कमी होऊ शकते. आणि बरेचदा तुम्ही बघाल हे जे असे एक्सरसाइजेस आहेत जसं डान्सिंग, वॉकिंग, जॉगिंग, बाहेर जाऊन तुम्ही वॉक करणं किंवा एखादा गेम खेळणं, झुंबा करणं किंवा डान्सिंग केल्याने काय होतं, आपला मूड जो आहे तो इम्प्रूव्ह होतो.
याला एन्डॉर्फिन्स म्हणतात. बॉडीमध्ये आपल्या काही केमिकल्स रिलीज होतात, याला एन्डॉर्फिन्स म्हणतात. आणि या एन्डॉर्फिन्समुळे आपला मूड जो आहे तो इम्प्रूव्ह होतो, आपण खुश राहू लागतो जास्त, आणि आपला स्ट्रेस म्हणजे तणाव जो आहे तो कमी होतो. सो जे मूड स्विंग, सतत चिडचिड होणे, हॉट फ्लॅशेस किंवा सतत तणाव, स्ट्रेस या गोष्टी मॅनेज करण्यामध्ये आपल्याला कार्डिओ एक्सरसाइज हे जास्त युजफुल ठरतात. कार्डिओ एक्सरसाइज मध्ये सगळ्यात इझी एक्सरसाइज जी आहे ती आहे वॉकिंग, म्हणजेच बाहेर जाऊन चालणे. आणि मी नक्की सजेस्ट करेन की तुम्ही घराबाहेर जाऊन वॉक करा किंवा घराबाहेर जाऊन जॉगिंग वगैरे करा. याच्याने काय होईल, थोडंसं ओपन एअर मध्ये गेल्यामुळे आपोआपच मूड इम्प्रूव्ह होतो आणि स्ट्रेस जो आहे तो हळूहळू कमी होतो. आणि या व्यतिरिक्त कार्डिओचे तुम्हाला इतर प्रकार जर आवडत असतील, जसं एखादा गेम खेळणं असेल किंवा डान्सिंग असेल, झुंबा किंवा स्विमिंग खूप जणांना आवडतं, तर तुम्ही तेही करू शकता. आता कार्डिओ एक्सरसाइज किती नियमित करावी, किती रेग्युलरली करावी? आठवड्यातून कमीत कमी 4 ते 6 वेळेस तुम्ही कार्डिओ एक्सरसाइजेस करायला हवेत आणि दिवसभरातून एक अर्धा तास जरी केलं तरी पुरेसं आहे. आता प्रश्न असा येईल की मृणाली, तू म्हणतेस जिम वर्कआउट पण करा, योगा पण करा, कार्डिओ पण करा, वॉकला पण जा, नेमकं करायचं काय आणि किती वेळ? यासाठी तुम्ही एक स्केड्यूल बनवू शकता स्वतःचं. आता हे स्केड्यूल कसं करायचं? आपण एक मेन एक्सरसाइज डिसाईड करायची. मेन एक्सरसाइज कुठली असेल? एक तर तुमचं जिम वर्कआउट किंवा योगा. दिवसभरातून ही मेन एक्सरसाइज आपल्याला किती वेळ करायची आहे? 45 to 60 मिनिट्स, 45 ते 60 मिनिटाची ही मेन एक्सरसाइज करायची आहे. सो 3 दिवस तुम्ही जिम वर्कआउट करू शकता आणि 3 दिवस तुम्ही योगा करू शकता. सो 1 तासाचा हा व्यायाम मेन एक्सरसाइज आपली झाली. आणि त्यासोबतच इतर वेळेला दिवसभरातून अर्धा तास काढून तुम्ही कार्डिओ करू शकता. म्हणजेच काय, आठवड्यातून 3 दिवस सकाळी तुम्ही जिम वर्कआउट केलं आणि संध्याकाळी वॉकला गेलात, आणि उरलेले 3 दिवस तुम्ही सकाळी योगा केलात आणि संध्याकाळी वॉकला किंवा जॉगिंगला गेलात. असं तुम्ही तुमचं एक्सरसाइज शेड्यूल करू शकता. असं शेड्यूल केल्याने काय होईल, तुम्हाला सर्वच एक्सरसाइजचे बेनिफिट्स मिळतील. आपण ज्या आता एक्सरसाइजेस डिस्कस केल्या त्या ऑप्टिमल एक्सरसाइजेस आहेत, म्हणजेच काय, त्या बेस्ट काम कुठलं करणार त्या एक्सरसाइजेस आहेत. तुम्हाला जो एक्सरसाइजचा फॉर्म आवडतो तो तुम्ही करू शकता. जसं मी नेहमी म्हणते, एक्सरसाइज व्यायाम नेहमी तो करावा जो आपल्याला आवडतो, जो आपण रेग्युलर करू शकत असू. पण हे जे मी आता डिस्कस केले ते बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ एक्सरसाइज आहे. मेनोपॉज मध्ये बेस्ट कुठले एक्सरसाइज राहणार? कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे जिम वर्कआउट, योगा अँड कार्डिओ ऍक्टिव्हिटी. तुम्हाला कोणता व्यायाम प्रकार आवडतो तो नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि एक्सरसाइजशी रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. मेनोपॉजशी रिलेटेड या आधीच्या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शन मध्ये काय प्रश्न आले होते ते आपण बघूया. जे कॉमन क्वेश्चन्स आहेत तर त्याचा आन्सर मी करणार आहे. याच्यामध्ये एक क्वेश्चन असा होता की या फेज मध्ये, मेनोपॉज मध्ये स्तनांचा आकार पण बदलतो का? जसं मी आधी म्हटलं की मेनोपॉज फेज मध्ये फॅट डिपॉझिशन जास्त होतं, म्हणजे चरबी साचण्याचं प्रमाण हे जास्त होतं आणि शक्यतो ही चरबी जी आहे ती पोटाच्या भोवती आपल्या साचते. बट आपले जे स्तन आहेत, ब्रेस्ट आहेत, ते बनलेलेच असतात फॅट्सने, म्हणजे चरबीनेच बनलेले असतात. सो जसं शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढेल तसा तसा स्तनांचा आकारही वाढतो. सो मेनोपॉज मध्ये नक्कीच पॉसिबल आहे तुमचं ब्रेस्ट साईज हे इन्क्रीज होऊ शकतं. आणखीन एक फ्रिक्वेंटली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे प्रायव्हेट पार्ट मध्ये खाज होते ते कशामुळे होत असेल? जसं मी आधी डिस्कस केलं की मेनोपॉज फेज मध्ये वजायनल ड्रायनस म्हणजे जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत किंवा गुप्तांग आहेत तिथे कोरडेपणा येऊ शकतो आणि त्यामुळेच इचिंग, खाज येणे असे प्रकार होतात. यासाठी तुम्हाला डॉक्टरांना कन्सल्ट करावं लागेल. मी एक न्यूट्रिशनिस्ट आहे, म्हणजेच आहार तज्ज्ञ आहे. मी यावरती काही सोल्युशन देऊ शकत नाही. तुम्ही डॉक्टरांकडे जा, ते इझिली तुम्हाला सोल्युशन देतील. आणखी बरेचसे क्वेश्चन्स विचारले गेले आहेत, बट सगळेच आपल्याला व्हिडिओमध्ये इन्क्लूड करता आले नाहीत. तुम्हालाही असे कुठले प्रश्न असतील आजच्या व्हिडिओशी रिलेटेड किंवा मेनोपॉजशी रिलेटेड तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पुढचा जो मेनोपॉजशी रिलेटेड व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी हे क्वेश्चन्स घेईन. आणि आजचा व्हिडिओ मला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि शेअर करा त्या लेडीज सोबत ज्या सध्या मेनोपॉज फेज मध्ये आहेत आणि त्यांना या व्हिडिओची गरज आहे. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.